नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. ऋषिकेश हा सयाजीरावच्या घरी पोहोचतो. तिथे तो जे बघतो ते पाहून सौमित्राला फोन करतो आणि त्याला म्हणतो, तू बाहेरच थांब, मी लगेचच बाहेर येत आहे. इकडे सयाजीरावची मुलगी गाडी घेऊन निघायला तयार असते, पण गाडी काही चालू होत नसते. ती खूप प्रयत्न करत असते, पण गाडी काही केलं चालू होईना. मग सौमित्र तिथे उभा असतो. सौमित्र म्हणतो, मी तुम्हाला काही मदत करू का? तेव्हा ती फटकळपणे त्याला उत्तर देते, तुम्ही काही करू शकणार नाही, तुम्ही तर वकील दिसताय, तुम्हाला काय जमणार हे गाडीचं काम. तेव्हा तो बोनेटच्या समोर जातो, खोलायला सांगतो आणि काहीतरी करतो. त्याला बघण्यासाठी ती बाहेर येते. बाहेर येऊन बघते, सौमित्र गाडी रिपेअरिंग काहीतरी करत आहे आणि तिला असं वाटत असतं याला काही जमणार नाही. त्याच्याकडे ॲटिट्यूड देऊन बघत असते. मग तो तिला सांगतो, गाडी चालू करून बघा. मग ती गाडी चालू करून बघते आणि गाडी स्टार्ट होते. तेव्हा तो तिला सांगतो, माणसाचे स्किल त्याच्या प्रोफेशनलवर नसतात. तो वकील असला म्हणून काय झालं, त्याला जमणार नाही असं काही कामच नाही. तितक्यात दादा येतो आणि सौमित्राला घेऊन निघून जातो. मग ती विचारते एका नोकराला, हे कोण होते? ते सांगतात, खूप मोठे प्रस्थ आहे आपल्या गावातले. कोण आहे सगळं काही ती त्यांना विचारते आणि म्हणते, इतके श्रीमंत असूनही स्वतःच्या पायावर उभं आहे म्हणजे याच्यात नक्कीच स्किल आहे. खरंच खूप हँडसमही आहे. असा माणूस रुबाबदार पाहिजे. संध्याकाळी घरी आल्यानंतर कुणालाही काहीही त्यांनी सांगितलेलं नसतं. ऋषिकेशशी बोलण्यासाठी तिथे जानकी येते. जानकी त्याला विचारू लागते, नक्की काय घडले? मला तुमच्या जीवाचीही काळजी वाटत असते. मला खूप भीती वाटते काही झालं तुम्हाला तर. तेव्हा तो सांगू लागतो, मी जेव्हा सयाजीरावच्या घरी गेलो तिथे ऑलरेडी पोलीस आलेले होते. हे सगळं सयाजीने प्लॅन केलेलं होतं. त्याच्या प्लॅनिंगप्रमाणे तो सांगू लागला. पोलीसही सांगू लागले. तिथे गेल्यावर तिथे पाहिलेलं काहीच नाही. 2-3 चोर आले. एक साक्षीदार सांगू लागतो, 2-3 चोर आले, त्यांना खूप मारलं आणि त्या रागाच्या भारात एका चोराने गाडी जाळून टाकली. असे सगळं काही पोलीस व्यवस्थित प्लॅनिंगनी केलेलं बोलत असतो आणि पोलिसांनी एकदम सयाजीराव याच्यात कसल्याही प्रकारे त्यांचा हात नाही असं सिद्ध करतात आणि तेही म्हणतात, मी काहीही केलेलं नाही, माझ्यावर कसले आरोप लावायचे नाही, मी तर माझ्या घरीच बसलेलो आहे. ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं सयाजीने व्यवस्थित प्लॅनिंग करून केलेलं होतं. जेव्हापासून कृषी समितीत त्यांना फटका बसला आहे ते चिडीच गेलेले आहे. इतकं सगळं करूनही त्यांना थोडासाही पश्चाताप नाही आणि त्यांची मनाची आगही शांत नाही. वरतून ते म्हणतात, तुम्ही आमचे सगळे सोयरे नाही, तुम्हाला आम्ही सगळं ऐकायला. मग एक युक्ती जानकीला सुचते. जानकी एक स्थळ दाखवते सौमित्रासाठी, जे असतं सयाजीच्या मुलीचं, आणि हे स्थळ जर आपण सोयरीक म्हणून केलं तर आपली कायमची भांडणं संपून जातील असं जानकी सांगत असते. पण ऋषिकेश या गोष्टीला तयार नसतो. एवढी मोठी दुश्मनी अशा प्रकारे नात्यात तयार करणं हे काही सोपं नाही आणि तूही असला प्रयत्न करू नको. तू साधी भोळी आहे, तुला सगळं सोपं वाटतं, पण ते तितकं सोपं नाही. जानकी तिचा प्रयत्न करत असते. आपण बाबांना, घरच्यांना, सगळ्यांना सांगून बघू, सगळ्यांचं काय मत आहे तेही आपण गृहीत घेऊ, मग बघूयात ना, थोडा प्रयत्न करून सकाळी आपण सगळ्यांशी बोलून बघू, असा विश्वास ती दाखवत असते ऋषिकेशला. इकडे सौमित्र त्याचा चिठ्ठी सापडत असतो. त्याची वहिनीसाठी लिहिलेली चिठ्ठी हरवलेली असते. सगळीकडे पेपरमध्ये शोधत असतो, पण काही केल्या भेटत नाही. त्याला खूप टेन्शन येतं. ती चिठ्ठी एकतर चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडली तर खूप मोठं नुकसान होईल. मग तो त्याच्या मैत्रिणीला फोन करतो. अवंती फोन उचलते, पण बाबा बोलवत आहे आणि बाबांना जर कळलं आपण फोन बोलते तर ते चिडतील. मी फोन ठेवते म्हणून तिने फोन ठेवून दिलेला असतो. त्याला सांगायचं असतं चिठ्ठी हरवली याचं, पण ती काही केल्या ऐकायला तयार नसते. पटकन फोन कट करते. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, आता चिठ्ठी कुठे गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी सगळेजण टेबलवर बसलेले असताना ऋषिकेशला जानकी म्हणत असते, सगळ्यांसमोर विषय काढा. तो नकार देत असतो, पण ती जबरदस्ती करत असते. त्या दोघांचं काहीतरी बोलणं चाललेलं पाहून आई तिला विचारते, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही, आम्ही रोजचंच बोलत आहे. तितक्यात आजी टॉन्ट मारते, हे असलं सगळ्यांसमोर पांचटवाने बोलणं शोभत नाही. आता प्रस्ताव मांडायला ऋषिकेश तयार होणार. पुढे बाबा काय म्हणणार हे पाहणं आता रंजक ठरणार. त्याच्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल.